धक्कादायक. अमळनेरच्या आदिवासी वसतिगृहात मुलांची उपासमार. गॅस संपला, जेवण गायब, प्रशासनाचा क्रूर कारभार. शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून दऱ्याखोऱ्यातून आलेल्या आदिवासी मुलांच्या नशिबी अमळनेरमध्ये नरकयातना येत असल्याचे संतापजनक वास्तव्य समोर आले आहे. येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात गेल्या अनेक दिवसापासून गॅस सिलेंडर संपलेले असल्याने स्वयंपाकघर बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. पोटात भुकेचा वणवा पेटलेली ही मुले अन्नासाठी व्याकुळ झाली असताना संतापजनक बाब म्हणजे वसतिगृह प्रशासनाला याचे साधे देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. पण आता असं आहे की इकडे थंड पाणीचे आहे असे म्हणजे 2 किंवा 4 दिवस झाले तर थंड पाणी होण्याचे बंद होऊन गेले. तर आतापर्यंत सुधारवलं नाही. ती मेन प्रॉब्लेम. आता उन्हाळ्याचा दिवस आहे, ॲक्वा पण नाही का? आता उन्हाळ्याचे दिवस आहे, थंड पाणी राहायलाच पाहिजे इकडे. म्हणजे जे आम्हाला लागतात ते अवेलेबल नाही. अच्छा. जसं म्हणजे आम्हाला आता मी UGC नेट साठी प्रयत्न करत आहे, म्हणजे मी अभ्यास करतोय, पण त्याचे बुक इथे अवेलेबल नाही आता चालूचे रेग्युलर. इथं तुम्ही मुलं किती मुलं आहेत इथं? इथे आता 75 का काहीतरी वेकन्सी आहे. ते 75 मधून आता इथे 50 किंवा 60 पोरं राहतात. अच्छा, मग 60 मुलांमध्ये इथं तुमच्या रात्रीला तुमच्या जवळ कोण असतं देखरेखसाठी? कोणीच नसतं, फक्त पोरं. आणि तुम्हाला नाही विचारते मी, त्यांना आजपर्यंत पोरांना सांगितलं का? आम्ही जर ते रिक्त पद असं मला माहित पडलं तर आम्ही नाही कंप्लेंट केली असती का? रिक्त पद आजपर्यंत पोरांना माहित नाही की आम्ही पहिले पण सांगितलं की रात्री सिक्युरिटी का राहत नाही. एकदा साथ निघाल तेव्हा पण सांगितलं सिक्युरिटी का राहत नाही, तेव्हा पण सांगतात की आपल्याकडे आहे ना सिक्युरिटी म्हणतात. आणि आता सांगत आहे रिक्त पद आहे. अमळनेरचे हे वसतिगृह आता छळछावणी बनले आहे. गॅस नसल्याने मुलांना वेळेवर जेवण मिळत नाहीये. भुकेने व्याकुळ झालेली मुले मदतीसाठी साथ घालत आहेत. मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्या गृहपालांना मुलांच्या या रडण्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आदिवासी मुलांच्या ताटातील घास हिरावून घेण्याचा अधिकार या पांढरपेशी अधिकाऱ्यांना कोणी दिला, असा जडजडीत सवाल आता विचारला जात आहे. केवळ अन्नाचाच प्रश्न नाही तर या वसतिगृहात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालयापासून ते खोल्यांपर्यंत सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुले जेव्हा तक्रार करायला जातात तेव्हा साहेब त्यांच्या कॅबिनमध्ये नसतात किंवा मुलांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. हे मानवी हक्काचे उघड उल्लंघन आहे. एकीकडे सरकार आदिवासी विकासाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात मुलांना साधे जेवणासाठी वणवण करावे लागते. हा प्रकार म्हणजे मानवाधिकार उल्लंघन असून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उघड धिंडवडे काढले जात आहे. मुलांना सुविधा न देणे आणि त्यांना उपासमारीच्या खाईत लोटणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नाही का? या नरकयातना देणारे अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे. काही दिवस आधी असाच प्रकार मोहमांडले येथील आदिवासी आश्रमशाळेत उघडकीस आणण्याचा प्रयत्न दैनिक हॅलो बातमीदाराने केला आहे. त्या प्रकरणाची चौकशी होणे आहे. दैनिक हॅलो बातमीदार विशेष शोध मोहिमेतून मी प्राजक्ता तायडे. पुढील बातमी क्रमशः.